आता सिंह राशीकडे येतो. अतिशय म्हणजे म्हणजे मला जी सिंह राशीची माणसं माहिती आहेत ती प्रचंड वेगळे, मोडेन पण वाकणार नाही हा बाणा. हां, त्यांना म्हणजे त्यांना नाहीच आवडत. त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड एकतर, ते पण मेष राशीसारखेच. रवी स्वामी, आता वर्ष कुठलं, एनर्जी, आपल्या एनर्जी कुठनं मिळते? सूर्याकडनं. त्यामुळे रवी स्वामी असल्यामुळे त्यांचा ॲप्रोच जगाकडे बघायचा खूप वेगळा असतो. अतिशय तापड असतात ती पण मोडेन पण वाकणार नाही. त्यांना ते एक वेळ मोडतील तिथे, पण अजिबात वाकणार नाही कोणापुढे. तेवढे संवेदनाक्षम पण असतात. तेवढं त्यांचा शुक्र पण चांगला असेल तर त्यांना त्या शुक्राच्या रिलेटेड जेवढी कामं आहेत ती कामं करायला पण त्यांना आवडतं. पण माझ्या मते सिंह राशीवाल्यांनी सूर्यदेवाचं करावं. आणि त्यांच्या पत्रिकेत एक छोटासा प्रॉब्लेम असतो, ते म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये, म्हणजे माझ्याकडे ज्या सिंह राशीच्या पत्रिका आल्या त्याच्यामध्ये काही योग असे तयार झालेले असतात की जे त्यांना पुढे जाऊन देत नाहीत. आता 2026 हे जे एनर्जीचं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये हा त्यांना दिसणार नाही आहे, कारण ते त्यांचंच वर्ष आहे, रवीचंच वर्ष आहे. म्हणजे यावर्षी त्यांना पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर यावर्षी आपल्याला रवी म्हणजे सूर्याचं त्यांनी केलं, सूर्याय नमः, सूर्य उपासना ही सगळ्यात चांगली आहे त्यांच्यासाठी, की जेणेकरून, आणि खूप एनर्जेटिक असतात ते. तुम्हाला फार असे दमलेत असे नाही दिसणार तुम्हाला. ते म्हणून सारखे वर्कहोलिक, थोडक्यात त्यांना सारखं काम करायला आवडतं. खूप काम करतात ती लोक, त्यांना अजिबात दमणं हे माहिती नाही. त्यांच्याकडे आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी पॉवर बेस्ट असते. म्हणजे आज ताप आला आहे, थोडासा ताप आला का वाटलं, एक क्रोसिन घेतली, तुम्हाला कळणार पण नाही दुसऱ्या दिवशी हा माणसाला ताप होता. ते लोळप पडणाऱ्यातली रास नाही आहे, ती आळशी नाही आहे. कारण शेवटी सिंह आहे ना, जंगलचा राजा आहे, शेवटी त्याला राजासारखंच वागलं पाहिजे. त्यामुळे तो असा लोळप पडला आहे, तापाने फणफणला नाही, तो क्रोसिन घेणार, पटापट औषधं घेणार आणि स्टार्ट इज वर्क. कारण खूप वर्कहॉलिक असतात ही माणसं आणि त्यांना आवडतं वर्कहॉलिक होणं. म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही बॉलिवूड विश्व बघा किंवा आपले मराठी ॲक्टर्समध्ये जे सिंह राशीच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती इतक्या काम करतात, म्हणजे रिझल्ट काय मिळो न मिळो पण त्यांना स्वतःला काम करायला खूप आवडतं. म्हणजे माझ्याकडे असे अनेक डॉक्टर्स आहेत की जे सिंह ते, म्हणजे मी तुम्हाला उल्का नातू, तुम्हाला माहिती असतील, डॉक्टर उल्का नातू, त्यांचे मिस्टर विवेक नातू, ते गेले, एक्सपायर झाले, अजित नातू. तर त्यांची सिंह रास होते, पण ते शेवटपर्यंत तो माणूस काम करत होता. म्हणजे मलाही कौतुक वाटायचं की अरे काय एवढं काम कर, पण त्यांना वर्क इज वर्शिप, त्यांचा तोच देव होता, त्यांना तेच आवडायचं. की इतके वर्कहॉलिक असतात ही माणसं की त्यांना दुसरं काही दिसत नाही. त्यामुळे सिंह राशीला 2026 हे वर्ष इतकं सुरेख जाणार आहे. त्यांच्या कामाला मिळणारं ॲप्रिसिएशन, काय नुसतं काम करून पण उपयोग नाही, समोरच्याने ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना ॲप्रिसिएशन पण यावर्षी मिळणार आहे. फक्त सिंह राशीने सिंह राशीच्या व्यक्तीशी लग्न करू नये. खूप वेगळं पिक्चर तयार होतं. सिंह राशीची भावनिक कोण असेल, तूळ किंवा मकर राशीचं केलं तरी चालेल, कारण ते पण वर्कहॉलिक असतात. पण सिंह आणि सिंहाशी लग्न करू नये, कारण त्याचा पुढे त्यांना त्याचा बॅड इम्पॅक्ट दिसायला लागतो. कोणता इम्पॅक्ट? बॅड इम्पॅक्ट म्हणजे एकच राशी असल्यामुळे दोघांच्या इच्छा एकच, दोघांच्या अपेक्षा एकच पार्टनरकडनं, की विच इज नॉट गुड, की कुठेतरी समतोल साधायचा आहे. त्यामुळे त्यांनी अशाच माणसाशी, अशाच राशीशी लग्न करावं की जी रास आपल्याला सांभाळून घेईल. माझं पॅशन जर का माझ्या होणाऱ्या पाटलाला नाही कळलं त्याचा इम्पॉर्टन्स, तर काय उपयोग नाही. त्यामुळे घराला घर पण येण्यासाठी दोन सिंह एकत्र नाही चालणार. कुठल्या राशीशी त्यांनी कुंभ राशीशी लग्न करावं, की जेणेकरून कुंभ रासना पण इथनं विचार करणार आहे आणि ती सगळ्यांचाच विचार करणार आहे. मी बेसिक सांगतो की ते त्या सिंह राशीच्या वाल्याचा पण विचार करेल, होणाऱ्या मुलांचा पण विचार करेल, इवन ती फॅमिलीचा विचार करते. त्यामुळे सिंह राशीने कुंभ राशीशी विवाह करावा, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर होईल. सिंह राशीला डिसेंबर महिना पुढचा 2026 अतिशय चांगला जाणार आहे, कारण जो गुरु ट्रान्झिस्ट म्हणजे जो बदलणार आहे, जो कर्क राशीमध्ये येणार आहे, त्याचा इम्पॅक्ट सिंह राशीला डिसेंबर महिन्यात चांगला मिळणार आहे. तेव्हा त्यांनी कुठले निर्णय घेतले तर वास्तू रिलेटेड त्यांना काही निर्णय घ्यायचे असतील, की समजा त्यांना एखादी वास्तू बदलायची आहे किंवा नवीन वास्तू घ्यायची, तर त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत त्यांनी त्याचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणालात, त्यांनी सुद्धा म्युच्युअल फंड म्हणा, FD म्हणा, अशा ह्याच्यामध्ये जिथे टेक्निकल पार्ट आहे, वस्तू सापेक्ष नको, आपलं गोल्ड नको,
आपल्याला जिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट असं म्युच्युअल फंड वगैरे आहे तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी जी लाँग टर्मसाठी असेल आणि त्याचा फायदा त्यांना नवीन वास्तूसाठी पण घेता येईल की नवीन वास्तू घ्यायचे, पैसे उभे करायचे. एखादा डिसिजन त्यांना पैशाच्या रिलेटेड असेल तर त्यांनी तो डिसेंबरमध्ये घ्यावा असं मला वाटतं. कुठले धोके त्यांनी टाळावेत या सिंह राशीच्या लोकांनी? धोके टाळे म्हणजे पहिला स्वभाव. सगळेच आपल्यासारखे असतात असं नाही. त्याची प्रत्येकाची एक वेगळी आयडेंटिटी आहे. मी काम करतो 24 तास, मी वर्कहॉलिक आहे म्हणजे समोरचा 24 तास काम करेल असं नाही. पण एक्सपेक्टेशन हाय असतात दुसऱ्यांकडनं की त्यांनी पण तसंच करावं. मोडेन पण वाकणं नाही. हा बाणा थोडा बाजूला ठेवला तर थोडासा त्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.